राम राम मंडळी, शुभ सकाळ. सकाळचे 7 वाजलेले आहे आणि मी करत आहे गुंजनचा टिफिन. कारण अधिराज आज शांत झोपलेला आहे. माझा टपलू उठलेला आहे. टपलू खूप वेळचा उठला. गुंजन गेली तसाच तो उठला, पण मला येत होती झोप, तर मी त्याच्या बाजूला थोडीशी झोपली. आता वाजले आहे 9 वाजलेले आहे. गुनू 8 वाजता गेली. मी 1 तास त्याच्या बाजूला लेटून राहिली आणि तो आत्ता उठला आहे. आता त्याला मस्त मी दूध वगैरे देते. असं अधूनमधूनच होते बरं, क्वचितच. आज मला देवच पावला. आज झोपून राहिला शांत, ते पण एवढा आवाज असताना. म्हणजे गुंजनचं येणं जाणं चालू होतं, तिची बॅग इकडे, बॉटल इकडे, आणि त्या दाराचा आवाज सुद्धा येत होता, तरी तो झोपला. म्हणजे त्याला खरोखर त्याची झोप झाली नसेल म्हणून. नाही तर सकाळी मी इथून उठली, थोडंसंही त्याला कुजबूज आवाज आला की उठला रे उठला. झोप झाली की नाही टाकलू माझा टाकलू. आणि सकाळी सकाळी त्याचं झालंय नाक वाहन सुरू. हाय गाईज, गुड मॉर्निंग. अधिराज कडून, माझ्याकडून तर मगाशीच झालं, पण आता अधिराज कडून. हो ना अदू? हा. आणि त्याच्या बाजूला लेटली ना, तो असा मला चप्प चप्प मारत आहे. मस्त कसा मारत आहे अधिराज मला, आणि त्याला मज्जा येत आहे, पण मला इकडे लागत आहे ना. बघा नौटंकी, बघा अधिराजची नौटंकी. उठायचं आहे का? दूध पाहिजे आहे का? नाही दूध पाहिजे आहे का? दूध पाहिजे आहे का? दूध प्यायचं का? प्यायचं दूध? दूध प्यायचं का? प्यायचं दूध? झोपला. अधिराजची झोप झाली नाही आहे. नाटकं तर खूप. तुमच्या लोकांना वाटत असेल की शांत आहे नाही का, चुपचाप बिचारा झोपला. काल मी त्याची कंप्लेंट केली ना की तुम्हाला व्हिडिओ वगैरे बनवू नाही देत, कॅमेरा पकडला की त्याची चिडचिड चालू होते. तर बघा त्याची नौटंकी. आता तो दाखवत आहे तुम्हाला की बघा मम्मी खोटी बोलते. मम्मीने कॅमेरा हातात घेतला की मी बरोबर ब्लँकेट मध्ये जाऊन झोपतो. चलो चलो चला, अधिराजला दूध देते आणि माझा पुन्हा चहा व्हायचा आहे. मी पण चहा पिते आता. हे बघा, मी हे रामटेकवरून आणलं होतं. माझ्या बहिणी म्हणत होत्या की घे ग, याने नाही का नवरा बायकोचे भांडण होत नाही असं त्या लोक ते म्हणत होते बरं, माझ्या बहिणी वगैरे. तर मग मी ते घेतलं. हे अधिराज रुसून बसलाय. अधिराज आपल्या बहिणीला भोकरत आहे, म्हणून मम्मीने दिली आता त्याला एक धबुक्का. हो ना अधिराज? अधिराज ये आधी. तू दीदीला त्रास करून देतोय मग आता ट्युशनच्या वेळेला? आधी ही आहे आमची लाजाडू बाई. सकाळपासूनच आम्हाला कंगवा कुठे आहे, बोरोलिन कुठे आहे, बोरो प्लस कुठे आहे, सगळ्या याची काळजी आम्हालाच घ्यावं लागते. फक्त आमच्या मॅडम शाळेत जाते बस. आणि हा आहे भद्दू पांडू. सध्या त्याच्या तोंडावर आणलेले आहे 12. आता त्याला चिडवतो नको, पुन्हा पोखरेल तुला. आत्ताच माझं जेवण झालं आणि मी बाहेर येऊन बसलेली आहे. आज मला येतं माझ्या आईची आठवण. मुझे अपने घर जाना है. मुझे घर जाना है. आजकाल मला स्वयंपाक करताना खूप सारे कामं असले तेव्हा फक्त आईची आठवण येते. कारण एक आईचंच घर असं असते की तिथं भांडे पडू दे, स्वयंपाक राहू दे, तसं तरी आपल्याला भीती नाही, टेन्शन नाही, काही नाही. कारण आपली आई आहे ना, करू शकते बिनधास्त. उठ केलं आईने तरी तिथून उठायचं नाही अर्धा तास, आणि बिचारी रागवत पण नव्हती. आणि म्हणून आज मला माझ्या आईची आठवण येत आहे. असं वाटत आहे की मी पुन्हा माझ्या लहानून पुन्हा मी तिथे जाऊ माझ्या आईकडे. अधिराजचं पण जेवण झालेलं आहे, पण अधिराजचं जेवण झालं ना तर अधिराजला हात चाटल्याशिवाय पोट भरत नाही, तुम्हाला मी याच्या आधी पण सांगितलं. आणि बसला पा कसा अधिराज. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात है. ये छी रोज सकाळी पण उठल्याबरोबर तो तिथे येऊन बसतो
पण आता थंडी वगैरे असते, सकाळी सकाळी राहते थोडीशी थंडी, त्याच्यामुळे मी त्याला मला पुन्हा आतमध्ये मी घेऊन जाते आणि थोड्या वेळ पुन्हा झोपवते. आता जेवण झालं, त्याचं पण जेवण झालं, माझं पण जेवण झालं. आम्ही छान गॅलरीमध्ये बसलेलो आहे आणि इथे बघा, इथे पूर्ण मस्त मी अशी झाडं वगैरे लावलेली आहे आणि झाडं लावले त्याच्यामुळे मला एवढं प्रसन्न वाटते की खूप छान वाटते. आणि मला करमलं नाही वगैरे तर मी जास्त वेळ इथंच येऊन बसते. आता ते मी बनवलं होतं माझ्यासाठी बसायला, पण ती जागा माझ्या बापूने घेतली ना, तो मला बसू नाही देत, काही त्याची जागा झाली आहे ती, म्हणून मी तिथे बसली की तो पण तिथे बसते आणि मग आमच्या दोघांना तिथं बसता नाही येत. आणि तिथं बसल्यानंतर तो माझी केस ओळवाळ करेल, मला शांततेने नाही बसू देणार, म्हणून मग मी आता इथे बसली आहे. आणि आज माझ्या बहिणीची मुलगी इथे राहते, तिने पाठवला होता मसाले भात, तर तो खाल्ला. तो गुंजनबाईला आवडतेच भात, तर गुंजन जेवण करत आहे आता. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.